4.2 मध्ये आपण आय टी सी आणि ओ टी म्हणजे नेमकं काय या दोन गोष्टींचा अभ्यास करूया. मुळात आय टी सीचा फुल फॉर्म काय आहे तर इनपुट टॅक्स क्रेडिट. मी ते दोन्ही फुल फॉर्म या ठिकाणी लिहून ठेवतो आहे. मग आय टी सी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि ओ टी म्हणजे आउटपुट टॅक्स. मग हे दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे तर आय टी सी इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय तर उदाहरणार्थ एखाद्या दुकानदार त्याच्या दुकानात जेव्हा वस्तू बाहेरून कुठून तरी आणतो, बरोबर आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरवाला जे उत्पादन करणार आहे उत्पादकाकडनं किंवा कुठून तरी तो जेव्हा आपल्या दुकानात माल भरतो तेव्हा तो जेव्हा माल खरेदी करतो तेव्हाच तो आधीच त्या मालावरचा टॅक्स हा गव्हर्नमेंटला देऊन टाकतो. बघा मी काय म्हणतोय, समजा एखाद्या दुकानदाराला त्याच्या दुकानामध्ये काही वस्तू ठेवायच्या असतील. उदाहरणार्थ समजा आपण असं म्हणूया की त्या दुकानदाराला बॅग विकायच्या आहेत म्हणून तो कुठून तरी बॅग घेऊन येणार, बरोबर आहे. मग तो बॅग घेऊन येताना किंवा बॅग घेऊन आल्यानंतर तो जेव्हा बॅग विकत त्या मॅन्युफॅक्चरवाल्याकडनं किंवा दुसऱ्या दुकानदाराकडनं पहिल्यांदा किंवा होलसेलरकडनं जेव्हा स्वतः दुकानात आणणार आहे तेव्हा त्या बॅगच्या किमतीबरोबरच तो आधीच त्याच्यावरचा टॅक्स हा म्हणजे खरं तर तो जेव्हा ग्राहकांना विकणार आहे तेव्हा टॅक्स गोळा करायला पाहिजे, पण तसं नाही आहे. आत्ताचे जे सध्याचे नियम आहेत तर तो दुकानदार वस्तू विकायच्या आधीच गव्हर्नमेंटला टॅक्स देतो, म्हणजे विकायच्या आधीच टॅक्स देतो म्हणून त्याला आय टी सी म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वस्तू विकायच्या आधीच दुकानदार त्या वस्तूवर असलेला टॅक्स हा गव्हर्नमेंटला देतो, सरकारला देतो, बरोबर आहे. विकायच्या आधीच, लक्षात घ्या पुन्हा, वस्तू विकायच्या आधीच सरकारला जो टॅक्स त्या वस्तूंवरचा टॅक्स देतो त्याला आय टी सी, मग तो क्रेडिट केला आहे त्याने, विकायच्या आधीच देतो म्हणजे क्रेडिट झाला म्हणून त्याला आय टी सी म्हणतात, आय टी सी. आणि मग ओ टी म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय तर आता हा दुकानदार त्याने तो लोकांना जेव्हा तो त्या वस्तू विकणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ बॅग किंवा काय असेल त्याकडे सामान, जेव्हा तो वस्तू विकणार आहे लोकांना तर लोकांकडनं टॅक्स गोळा करणार आहे. नंतर गोळा केलेला जो टॅक्स आहे त्याला आउटपुट टॅक्स किंवा ओ टी, शॉर्टकटमध्ये मी ओ टी म्हटलं आहे पण त्याला शक्यतो आउटपुट टॅक्स असं म्हणतात. मग दोघांमधला फरक लक्षात आला आहे. आय टी सी म्हणजे वस्तू विकायच्या आधीच सरकारला दिलेला टॅक्स. आपण बऱ्याचदा म्हणू अरे मी अजून विकलाच नाही माल तर आधीच कसा टॅक्स द्यायचा, गोळाच केला नाही टॅक्स तर द्यायचा कसा, तर हो, सत्ताच्या नवीन नियमानुसार की वस्तू विकायच्या आधीच सरकारला त्या वस्तूवरचा टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागतो आहे, सरकारला द्यावा लागतो आहे, त्याला आय टी सी म्हणतात, बरोबर. म्हणजे वस्तू विकण्याच्या आधीच भरलेला, गोळा नाही तर भरलेला टॅक्स, वस्तू विकायच्या आधीच भरलेला टॅक्स त्याला आय टी सी, आणि वस्तू विकल्यानंतर जो गोळा करणार आहे तो ओ टी म्हणजे आउटपुट टॅक्स. ठीक आहे. म्हणून मग आता थोडक्यात असं म्हणूया की समजा एखाद्याने गव्हर्नमेंटला, उदाहरण मी देतो आहे की समजा गव्हर्नमेंटला त्याने त्या वस्तूवर 100 रुपये टॅक्स दिलेला आहे वस्तू विकत घेतानाच, ठीक आहे. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे त्याने गोळा केला आहे, समजा आपण म्हटलं 150 रुपये त्याने लोकांकडनं गोळा केला आहे, ठीक आहे. म्हणून मग आता जी एस टी हा शब्द लक्षात घ्या, म्हणजे जी एस टी पेबल असा तिसरा एक शब्द येतो. मग जी एस टी पेबल म्हणजे काय तर त्याने वस्तू विकायच्या आधी 100 रुपये 100 रुपये भरले होते, पण वस्तू विकल्यानंतर त्याने 150 रुपये टॅक्स गोळा केला आहे, म्हणजे जास्तीचा टॅक्स गोळा केला. त्याने तर सरकारला 100 रुपयेच भरले होते पण लोकांकडे 150 रुपये गोळा केला, बरोबर, म्हणजे जास्तीचा गोळा केला, म्हणजे त्याला सरकारला देणं लागतं अजून, बरोबर आहे. मग सरकारला किती देणं लागतं तर यात 50 रुपये, म्हणजे यातून हे वजा करायला लागेल. म्हणजेच या ठिकाणी फॉर्म्युला होईल जी एस टी पेबल बरोबर आउटपुट टॅक्स, म्हणजे इथे लिहिताना आउटपुट टॅक्सच लिहितात, ओ टी लिहित नाही, आउटपुट टॅक्स मायनस याला मात्र आय टी सी असं म्हटलं तरी चालतं, ठीक आहे. म्हणजे पुन्हा एकदा ते उदाहरण मी समजावून सांगतोय की आय टी सी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे वस्तू विकायच्या आधीच त्या वस्तूंवरचा टॅक्स सरकारला देणं,
तो ITC. आणि OT म्हणजे आउटपुट टॅक्स, म्हणजे ती वस्तू विकल्यानंतर लोकांकडनं किंवा ग्राहकांकडनं गोळा केलेला टॅक्स. ठीक आहे. मग मग मी उदाहरण तुम्हाला दिलं की समजा त्याने वस्तू विकायच्या आधीच 100 रुपये टॅक्स गोळा केला असेल, बरोबर, आणि म्हणजे 100 रुपये भरले असतील. वस्तू विकायच्या आधीच सरकारला 100 रुपये भरलेत आणि वस्तू विकल्यानंतर 150 रुपये लोकांकडं ग्राहकाकडनं गोळा केलेत, बरोबर आहे. म्हणजे सरकारला तर 100 रुपये भरलेत, पण ग्राहकाकडनं त्याने 150 रुपये गोळा केलेत, म्हणजे किती रुपये जास्त. तर ह्या दोघांची वजाबाकी म्हणजे आउटपुट टॅक्समधनं ITC गोळा केला की GST पेबल. म्हणजे किती GST द्यायचा आहे तो, म्हणजे उदाहरणार्थ 150 वजा 100 बरोबर 50 रुपये, असं हे याचं उत्तर येऊ शकेल. अशा पद्धतीने हे गणित तुम्हाला एक एक्स्ट्रा म्हणून मी एक तोंडी सांगितलं. आता प्रत्यक्ष अभ्यासामध्ये बघूया. 4.2 मधलं पहिलं उदाहरण पहा, पुस्तकात लक्ष ठेवा. चेतना स्टोर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000 ॲट द टाइम ऑफ परचेस. बरोबर आहे. म्हणजे चेतना स्टोअरने काय केलं आहे की जेव्हा तो माल खरेदी केला तेव्हाच त्याने काय केलं आहे, 1,05,000 रुपये टॅक्स भरलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आधीच भरला आहे तो. मग आधीच भरला म्हणजे काय असणार तो ITC. मग इथे लिहितानाच तुम्ही गिवन लिहू शकता, बरोबर. मग गिवनमध्येच इनपुट टॅक्स म्हणजेच इनपुट टॅक्स, बरोबर आहे, फॉर कोण आहे तर चेतना स्टोअर्स. मग इथे लिहूया फॉर चेतना स्टोअर बरोबर किती रुपये आहे तर ₹1,05,000, बरोबर आहे. 1,05,000 रुपये हा इनपुट टॅक्स आहे. म्हणजेच काय, शॉर्टकटमध्ये आपण असं म्हणूया ITC बरोबर 1,05,000, बरोबर. ITC 1,05,000 आणि त्यांचा आउटपुट टॅक्स हा पहिला भाग झाला. रोमन आकडा 1 द्या होतं त्याला आणि रोमन आकडा 2 देऊया. आउटपुट टॅक्स बरोबर किती तर लक्षात घ्या, त्याने नंतर काय केलं बघा, आणि कलेक्टेड GST ₹1,22,500. म्हणजे त्याने लोकांकडं गोळा केला टॅक्स. किती गोळा केला, 1,22,500. मग तो आउटपुट टॅक्स आहे, बरोबर. गोळा केलेला आहे 1,22,500 रुपये. ठीक आहे. मग त्याने आधी भरला एवढा, बरोबर, आणि नंतर लोकांकडनं एवढा गोळा केला, म्हणजे जास्त गोळा केला, बरोबर आहे. म्हणजे त्याला आता परत सरकारला देणं आलं. मग तिसरा भाग, म्हणजे आता सरकारला किती त्याला द्यायला पाहिजेत, मग त्याला आपण काय म्हणायचं आहे GST पेबल. GST पेबल म्हणजे मग सूत्र लिहिलं काय, आउटपुट टॅक्स मायनस ITC. ठीक आहे. मग आउटपुट टॅक्स किती आहे, 1,22,500 मायनस 1,05,000. मग 1,22,500 मधनं 1,05,000 गेले, किती राहिले 22,000, फक्त 22,000 राहिले. म्हणून मग परत एकदा GST पेबल इज इक्वल टू 22,000 रुपीज. लक्षात, म्हणजे GST किती भरायचा आहे 22,000 रुपये. बघा लक्षात येईल तुमच्या. ITC किती आहे 1,05,000. OT आउटपुट टॅक्स म्हणजे हा त्याने खरेदी करताना दिलेला टॅक्स, हा गोळा केलेला टॅक्स, बरोबर आहे. मग लोकांकडनं एवढा गोळा केला आहे, म्हणजे अजून त्याला जास्त गोळा केला त्याने. मग किती जास्त गोळा केला तर यातून हे वजा करायचे आहेत, म्हणजे OT मायनस ITC. 1,22,500 मधनं 1,05,000 वजा केले तर GST पेबल इज इक्वल टू ₹22,000. ठीक आहे. आता दुसरं गणित पण त्याच स्वरूपातलं आहे. बघा जरा नीट लक्ष द्या. नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर अंडर GST. शी हॅज पेड GST ऑफ ₹12,500 ऑन परचेस. म्हणजे तिने वस्तू खरेदी करतानाच नजमाने 12,500 हा आधीच टॅक्स दिलेला आहे सरकारला, बरोबर आहे. मग GST तिने आधीच भरलेला आहे किती 12,500, म्हणजे तो काय असणार आहे ITC. ठीक आहे. म्हणजे मी इथे डायरेक्ट लिहितो आहे
ITC फॉर नजमा. ITC फॉर नजमा बरोबर किती रुपये आहेत? ₹12,500. ठीक आहे. आणि पुढे तिने काय केलेलं आहे? अँड कलेक्टेड ₹14,750 ऑन सेल. म्हणजे त्या वस्तू विकल्यानंतर तिने 14,750 टॅक्स गोळा केला आहे. म्हणून मग तो काय आहे? आउटपुट टॅक्स. म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर ₹14,750. ठीक आहे. एवढा तिने भरला होता आधीच आणि एवढा गोळा केला, मग जास्त गोळा केला, मग त्याला काय म्हणायचं? GST पेबल. मग देअरफोर साइन द्या. GST पेबल इज इक्वल टू ITC सॉरी या ठिकाणी OT आधी आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आहे? 14,750 वजा 12,500. वजाबाकी केलीत व्यवस्थित उभी वजाबाकी करून बघा किती येते? 2,250. म्हणजे ₹2250. 2,250. दॅट इज GST पेबल बाय नजमा. मग खाली वाक्य पूर्ण वाक्य उत्तरले. हा शेवटचं वाक्य GST पेबल बाय नजमा इज इक्वल टू ₹2250.